जय शिवराय ताई. हो ताई, आता आपण जर पाहिलं तर बच्चू कडूंनी जे आंदोलन उभं केलं होतं, तर त्यामध्ये सरकारने कर्जमाफी करू असं सांगितलं, म्हणजे आश्वासन दिलंय, परंतु ते 7 ते 8 महिन्यानंतर करणार. मग यात एक शेतकरी म्हणून तुम्ही संतुष्ट आहात का? आता कसं आहे माहिती का ताई, कुठलंही आंदोलन हातात घेतल्यानंतर हम्म. त्याला शेवटाला नेण्याचं काम हे त्या आंदोलकाचं असतं ताई. हो बरोबर. आणि एवढ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव आज रस्त्यावर येऊन बसलेला होता पाण्या पावसाचा. हो. जसं की आता तुम्ही उदाहरण घ्या, मराठा आरक्षणासाठी जे मनोज दादांनी जी भूमिका घेतली होती स्पष्ट, हो बरोबर. की मी कानात बोलणार नाही, वैयक्तिक एक 4 भिंतीच्या आत बोलणार नाही, जे काही असेल ते समाजापुढे मी बोलणार. हो ज्या बरोबर. समाजासाठी मी आंदोलन उभं केलेलं आहे त्या समाजाचा निर्णय घेऊनच मी तुम्हाला उत्तर देणार. हम्म. तसं बच्चू भाऊंनी न करता, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, त्यांनी आधी तपासायला पाहिजे होतं की शेतकरी ह्या निर्णयाने संतुष्ट आहे की नाही. हो बरोबर. आंदोलन त्यांनी छेडलं हे योग्य केलं आहे. हो. तिथे अन्याय घडतो तिथे आवाज हा उठवलाच पाहिजे ताई. हो. परंतु त्या लोकांना बरोबर घेऊन जे लोक आज पाण्या पावसात उघड्यावर येऊन नागपूरला थांबले होते, आज बरेचसे शेतकरी बांधवांवरती गुन्हे पण दाखल झालेले आहेत. हो. त्या लोकांना विश्वासात घेऊन बच्चू भाऊंनी हा निर्णय घ्यायला हवा होता. हो. आता 4 भिंतीच्या आत त्यांचं काय बोलणं झालेलं आहे ते शेतकऱ्यांना माहिती नाहीये ताई. बरेचसे शेतकरी बांधव हा नाराज झालेला आहे त्यांच्यावरती. हो अगदी बरोबर. आणि हातामध्ये काहीच आलेलं नाहीये शेतकरी बांधवांच्या. जसं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी सत्तेत येण्यापूर्वी शब्द वापरला होता, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा कोरा कोरा. मग आता तो शब्द खरंच त्यांनी आणलाय का अंमलामध्ये? नाही ना. शेतकऱ्यांविषयी काय त्यांनी फायदा करून घेतला आहे? कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू, परंतु ह्या गोष्टीतून एकही गोष्ट त्यांची सत्य झालेली नाहीये या शब्दात. बरोबर. त्यांनी जे आश्वासन दिलेलं होतं शेतकरी बांधवांना तेही एकही पूर्ण झालेलं नाही. आणि हे आंदोलन छेडलं होतं ते निश्चित योग्य होतं. योग्य प्रकारे हाताळलं जात होतं. लोक रस्त्यावरही जमा झालेली होती. आज ह्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात हाल झालेले आहेत ताई. हो. आज लोक रडता आहेत. पीक पाणी काही मिळालं नाही आणि शेतीला कुठलाही हमी भावही भेटत नाही. मनोज दादा ह्या विषयावरती गांभीर्याने अंमलात घेऊन शेतकऱ्यांविषयी आंदोलन छेडणार होते, परंतु ठीक आहे कोणीतरी पुढाकार घेतला, मनोज दादांनी त्यांनाही मोठेपणा दिला की कोणीतरी आवाज उठवतोय. मग 2 भाग न होता आपण सर्वांनी एकत्र येऊन हे आंदोलन हाताळावं. तसं मनोज दादांनी भेट पण दिली होती आंदोलनास्थळी जाऊन आणि काही महत्वाचे पॉइंटही दिलेले होते, परंतु यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मग त्या मागचा काय हेतू आहे बच्चू कडू साहेबांचा, है की नाही? जर महत्वाचे पॉइंट दिलेले होते, का बरं सरकारच्या गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं का? सरकारकडे गाड्या नव्हत्या का? आज यांना तिथे बोलवलं मुंबईला आणि हे पण तिथे गेले विमानात बसून. आज तळतळ करीत तो शेतकरी बांधव रस्त्यावर बसलेला होता ताई. बरोबर. निदान यांनी एक शब्दभर त्या शेतकऱ्यांना विचारायला हवं होतं की काय निर्णय घ्यायचा म्हणून. ज्याचं जळतं त्यालाच कळतं ताई या गोष्टी. हो बरोबर. त्यांनी ह्या गोष्टी त्यांना विश्वासात घेऊन आज हा निर्णय घ्यायला हवा होता. आता पुढे भविष्यामध्ये काय घडतं काय नाही. आणि रातगई बातगई सरकार घडीत काय बोलणार, घडीत नंतर निर्णय बदलणार, है की नाही? म्हणजे शेतकऱ्याच्या हातात काय आलं धतुर. बरोबर. जी चर्चा करण्यात आली एकंदरीत तर ती चर्चा ऑन द स्पॉट करावी लागत होती शेतकऱ्यांसमोर. शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखत आणि ही प्रत्यक्ष त्यांच्यावर अन्याय झालेला आहे ताई शेतकऱ्यांवरती. हो बरोबर. ते आशेंनी बघत होते त्यांच्याकडे आणि जिथे आशा होती तिथे निराशा झाली आहे. पदरात काहीच मिळालेलं नाही. आता स्थानिक स्वराज्याच्या ज्या इलेक्शन लागणार आहे तिथे लोक गुंग होऊन जाणार आहे. इलेक्शन होऊन जातील, निकाल त्यांच्या मनासारखे लागणार आहे, है की नाही? बरोबर. आणि अजूनही जनतेला अंधारात ठेवल्या जात आहे. शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे. ताई पुन्हा एकदा सरकारने आपल्या शेतकऱ्यांना फसवलं असं म्हणता येईल का? निश्चितच फसवलेला आहे आणि शेतकरी हा निराश झालेला आहे.
त्यांना एक आशा जागृत झालेली होती, आशेची एक किरण हे झालेली होती. बरोबर. आज मनोजदादांनी ज्या पद्धतीने मराठा आरक्षण हाताळलं त्याच पद्धतीने शेतकऱ्यांसाठी मनोजदादांनी आरक्षण हे लढा उभारला असता शेतकऱ्यांसाठी. आज तेही शेतकरी पुत्र आहेत. नक्कीच. आणि त्यांनी पॉइंट दिलेले होते तरी यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. हो बरोबर. म्हणजे शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे. आणि एक सांगू का ताई, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी भोळ्या गरीब जनतेशी यांनी खेळू नये. हो बरोबर. माझं एक वैयक्तिक मत आहे आणि यांना महत्वाचा सल्ला आहे. हो नक्कीच ताई. आपण जर पाहिलं तर शेतकरी एवढा मोठ्या संख्येने नागपूरमध्ये सामील झाला होता. त्या शेतकऱ्याने पाऊसही पाहिला नाही आणि कुठलीच परिस्थिती पाहिली नाही. आपल्या सर्व स्वखर्चाने तेथे उपस्थित राहिला आणि एकच शेतकऱ्यांची इच्छा होती की ऑन द स्पॉट सरकारने आणि बच्चूभाऊंनी एकत्र येऊन चर्चा करायला हवी होती, परंतु तसं झालं नाही. आणि आता आपण जर पाहिलं तर काही शेतकरी असंही म्हणतायत की बच्चूभाऊ मॅनेज झाली कुठंतरी. मग याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आता मॅनेज झाले म्हणजे त्यांनी समोर चर्चा करायला हवी होती. अर्थातच लोकांच्या डोळ्याआड जर चर्चा झाली तर लोक असं बोलणारच ताई. आणि राहिला विषय आंदोलनाचा विषय, तुम्ही महत्वाचा विषय हातामध्ये घेतला होता, तो शेवटाला न्यायचा होता ताई. बरोबर. आणि आता असं झालेलं आहे की आता त्यांनी GR काढतील, ते GRचं नाटक करून दाखवतील, नंतरून हे आंदोलन कोणालाही हाताळता येणार नाही. बरोबर. म्हणजे हायव पण गेलं आणि दैव पण गमावून बसले. हो. आज शेतकरी एवढा एकत्र आला होता, पुन्हा शेतकऱ्याला एवढं सर्व सोडून एकत्र येणंही शक्य नसतं. अहो, प्रत्येकाच्या मागे विवंचना असते ताई, काही ना काही अडचणी असतात घरगुती. आणि शेतकरी हा कर्जबाजारी झाला आहे, हतबल झालेला आहे, म्हणून तो आज एकत्र आलेला आहे. अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे शेतकऱ्याची. हो बरोबर. आणि असं झालंय की कोणाला सांगावं की नाही सांगू. आणि जर तुम्ही हातामध्ये एखादी मोहीम घेता तर त्याचा शेवट हा केलाच पाहिजे समाधानकारक. बरोबर. ही गोष्ट मला आवडलेली नाहीये. बघू आता काहीतरी निर्णय लागेलच, आपण काहीतरी याच्यावरती मार्ग काढूया, शोधूया. हो नक्कीच. बसून चालणार नाही ताई, शेतकऱ्यांसाठी काहीतरी पावलं उचलावीच लागतील. मनोज दादांशी आम्ही या विषयावरती चर्चा लवकरच करू आणि बघू याच्यावर काय आपल्याला करता येईल. हो नक्कीच ताई. एकंदरीत आपण जर पाहिलं तर तुम्ही जी काही आता शेतकऱ्यांची लढाई होती यामध्ये मनोजदादांनीही पाठिंबा दिला होता, परंतु शेवट जे निष्पन्न झालेला आहे यामध्ये थोडा शेतकरी सुखी झाला असेल. त्यांना असं वाटतंय की सरकारने निदान तारीख तरी जाहीर केली, परंतु आज आपण जर पाहिलं तर 99% शेतकऱ्यांना सरकारवरती विश्वासच राहिलेला नाहीये, अजिबात राहिलेला नाहीये. आणि ताई, ही परिस्थिती डोळ्यादेखतची आहे. आज गेले 7 ते 8 महिन्यापासून कंटिन्यू पाऊस पडतो आहे, पावसामध्ये हाल झालेले आहे. आणि कुठला सर्वे झालेला नाही, शेतकऱ्याच्या बांधावरही कोणी गेलेलं नाही ताई. डोळ्याला दिसत नाही का हा दुष्काळ पडलाय. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी ही काळाची गरज आहे ताई. हो बरोबर. आणि यांनी नेमकं तेच केलं नाही. आंदोलन छेडलं तर ते अपूर्ण झालेलं आहे. हो बरोबर. जी मदत शेतकऱ्यांना मिळायला हवी ती सुद्धा मिळत नाहीये आणि शेतकऱ्यांना कुठेतरी आशा होती आता की कर्जमाफी घेतल्याशिवाय माघार येणार नाही, परंतु ते सुद्धा कुठेतरी अपूर्णच राहिले असंच सर्वांना वाटतंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक तत्व होतं ताई, शेतकऱ्याच्या काडीच्या देठालाही हात लावू नका. पूर्ण न्याय शेतकऱ्याच्या बाजूने होत होता ताई. हो बरोबर. म्हणजे यांनी सत्ता स्थापन करून काय यांनी रणनीती आखलेली आहे, कुठे छत्रपतींच्या पावलावर पाऊल देऊन हे लोक राजकारण करत आहे. बरोबर. विचार राहिलेच नाही ना ताई. नाही ना. पहिल्याच आता छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त फोटो लावला जातोय सभागृहांमध्ये, परंतु प्रत्यक्षात काहीच होत नाहीये. छत्रपतींच्या नावावर फक्त राजकारण चालू आहे ताई. हो बरोबर. नीती राहिली नाही, धर्म राहिला नाही आणि फसवणूक करत आहे. स्वतःचे खिशे भरतात, पोळ्या भाजून घेतात आणि नंतरून तुम्ही कोण आणि आम्ही कोण हाच विषय चालू आहे राजकारणामध्ये. हो सध्या तरी शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे ताई. आणि शेतकऱ्यांनी जर पिकवलं नाही ना ताई, आपसामध्ये लोक एकमेकाला कापून खातील ताई. बरोबर. हो. अन्नधान्याचा तुटवडा पडेल या देशामध्ये. याचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने निर्णय घ्यावा शेतकऱ्यांच्या बाबतीत. हो ना ताई. एका दाण्याचे 1000 दाणे करणार आपला शेतकरी, परंतु आज जगाचा पोशिंदा आहे शेतकरी, जगाचा पोशिंदा आहे तो. बरोबर. तो भीक नाही मागत आहे. आज त्याच्यावर आसमानी संकट आलं म्हणून तो आज तुमच्याकडे हात जोडतो आहे. बरोबर.
आणि शेतकरी सरकारकडेच मदत मागणार आहे, नाही तर दुसरा कुणाकडे मागणार आहे? कोणाकडे मागणार आहे? तेच तर. आज राबून कष्ट करतात आणि भाव हे ठरवतात. बरोबर. कवडी मोल भाव असतो त्यांच्या मालाचा. हो. बघूया आता याच्यावर काय निर्णय निघतोय, बघू काहीतरी लवकरच. ठीक आहे ताई. चालेल ताई. तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद ताई. धन्यवाद ताई. जय शिवराय. जय शिवराय.